हे भारतातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं बसलेलं आणि बुद्धभूषण ग्रंथ लिखाणाचं सगळ्यात उंच असं शिल्प आज साकार करण्यात आलेलं आहे। तशी संभाजी महाराजांचं आताच मोशीमध्ये 100 फुटाचं मोठं शिल्प आहे, पण ते उभे आहे योद्धा म्हणून आहे। पण बुद्धभूषण ग्रंथ लिहिताना बसलेलं असं हे एकमेव आणि सगळ्यात उंच शिल्प आहे। आणि हे आमच्या हातून घडलं यासाठी आम्हाला फार असं शब्दात वर्णन करू शकत नाही अशा भावना आहेत। कुठलाही कलाकार हा आज आहे उद्या नाहीये, पण त्याची कला ही कायम जिवंत राहत असते त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून। पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे आणि पुण्यामधील अनेक ठिकाणी आपण पाहतो की ऐतिहासिक स्थळं आहेत, ऐतिहासिक पुतळे किंवा शिल्प जे आहेत ते चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच संस्कृती जपण्याचा पुणेकर देखील सातत्याने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपती संभाजी उद्यान जे आहे त्यामध्ये देखील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। 17 तारखेला मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्याचे शिल्पकार आता माझ्यासोबत आहेत। खरं तर बुद्धभूषण ग्रंथ लिहितानाचा हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अतिशय आकर्षक आणि सर्वांना शांत वाटावं असा हा पुतळ्याकडे पाहून वाटतं। खरं तर त्याचे शिल्पकार आता माझ्यासोबत आहेत, अजिंक्य कुलकर्णी त्यांचं नाव आहे। सर, काय सांगाल या पुतळ्याकडे बघून? खरं तर अतिशय शांत वाटतं। कशी याची रचना करण्यात आली आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याकडे? हे शिल्प संभाजी महाराजांचं भारतातलं पहिलं बसलेलं आणि बुद्धभूषण ग्रंथ लिहितानाचं असं शिल्प आहे। अनेक आपण संभाजी महाराजांची शिल्प बघितली असतील किंवा शिवाजी महाराजांची शिल्प बघितली आहेत, ती एक तर अश्वारूढ तरी असतात, नाहीतर उभी हातात तलवार घेतलेली किंवा युद्धाला जाण्यासाठीची अशी प्रेरणादायी शिल्प आहेत। पण हे एकमेव असं शिल्प आहे की जे बुद्धभूषण ग्रंथ लिहिताना म्हणजे संभाजी महाराजांची दुसरी बाजू, की ज्याला म्हणू की हे कवी होते, साहित्यिक होते आणि त्यांची योग साधना अपार होती, या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला या शिल्पाकृतीमध्ये घ्यायचं होतं। त्यामुळे संभाजी महाराजांचा करारीपणा पण दिसला पाहिजे, कारण ते स्वतः अजय योद्धे होते त्यांचं, आणि त्याचबरोबर त्यांची दुसरी बाजू की ते तेवढे शांत, संयमी आणि योग साधनेमध्ये निपुण आणि कवी असे त्यांची दुसरी बाजू होती। या दोघांचं कॉम्बिनेशन आम्हाला या शिल्पाकृतीमध्ये घडवायचं होतं। म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती शांतपणा पण दिसला पाहिजे, पण त्यांची कटारही दिसली पाहिजे, तलवारही कडेला आहे ती दिसली पाहिजे। या सगळ्याचं कॉम्बिनेशन करत किंवा ते बसल्यानंतर कुठेही त्यांच्या पाठीमध्ये बाक नसला पाहिजे। ते योद्धे आहेत, ते अतिशय निपुण होते, त्यांचे शरीर यष्टी त्या पद्धतीने होती, ती पद्धत त्यामध्ये अॅनाटॉमी आणि त्यांची शरीर कला त्या पद्धतीने दिसली पाहिजे। म्हणून या पद्धतीचं कॉम्बिनेशन असं या शिल्पाकृतीमध्ये घेतलेलं आहे। पण सर, ही संकल्पना म्हणजे सुचली कशी? कारण अनेकदा आपण संभाजी महाराजांबद्दल जर विचार केला तर अनेकदा म्हणजे छावा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। ही संकल्पना कशी सुचली? नाही, ही संकल्पना तत्कालीन एक आमदार होते बापू भोसले आणि अमित गायकवाड म्हणून होते, त्यांनी ही मूळ संकल्पना 2014 साली मांडली होती आणि त्यानंतर ही पुढं महापालिकेने याच्यासाठी पूर्ण कार्य केलं। आणि मग आमच्याकडे जेव्हा हे 16 साली काम आलं शिल्पकार म्हणून, त्यावेळेला मग आम्हाला याचा अभ्यास करायला लागला की नक्की संभाजी महाराज कसे होते, कारण असं कुठेच शिल्प नाहीये। मग त्यांची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये फरक कसा आपण दाखवू शकतो, काही रेफरन्सला काही शिल्पाकृती आहेत, त्यांचे काही वर्णनं आहेत, त्या वर्णनांचा अभ्यास करून आणि त्यांच्या बुद्धभूषणातली काही ग्रंथांचा जे इथं आहेत अशा पद्धतीचं एकत्रित कॉम्बिनेशन घेऊन आम्हाला ते शिल्प तयार करायला लागलं। तुम्ही जसं म्हणालात की भारतातील एकमेव अशी मूर्ती आहे जी बसलेली आहे आणि वेगळ्या पद्धतीतली आहे। कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि कशा पद्धतीने ते सांगा? पहिल्यांदा तर आम्ही याचं छोटंसं मॉडेल तयार केलं होतं 1 फुटाचं, आणि त्या 1 फुटाच्या मॉडेलवरनं आम्ही तो संपूर्ण एनलार्ज केला, ज्याला आपण स्केल मॉडेल म्हणतो, की जो 1 इंच इज इक्वल टू 1 फूट अशा पद्धतीचं ते मॉडेल केलं आम्ही तयार। ते अप्रुव्हल केलं, त्याच्यामध्ये अजून काय काय करू शकतो ते समजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग याचं मातीकाम आम्ही सुरुवात केली। मातीकाम म्हणजे जसं तुम्हाला दिसतंय सेम तसंच मातीकाम आम्ही स्टुडिओला केलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याची पुढची प्रोसेस, मग मोल्डिंग, कास्टिंग, मग ब्रॉन्झ कास्टिंग आणि मग त्याचं अर्गॉन वेल्डिंग, ब्रिजिंग, या सगळ्या मोठमोठ्या लॉंग प्रोसेस घडल्या। त्या सगळ्या प्रोसेस त्या सगळ्या याच्यामध्ये फॉलो करण्यात आल्या आणि जसं तुम्ही म्हणलात तसं हे भारतातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं बसलेलं आणि बुद्धभूषण ग्रंथ लिखाणाचं सगळ्यात उंच असं शिल्प
आज साकार करण्यात आलेलं आहे. सगळ्यात उंच म्हणजे किती फूट उंची आहे आणि संभाजी महाराजांचं बसलेलं सगळ्यात उंच म्हणजे साधारण बसलेलं हे 12 फुटाचे शिल्प आहे. तशी संभाजी महाराजांचं आताच मुळशीमध्ये 100 फुटाचं मोठं शिल्प आहे, पण ते उभे आहे योद्धा म्हणून आहे. पण बुधभूषण ग्रंथ लिहिताना बसलेलं असं हे एकमेव आणि सगळ्यात उंच शिल्प आहे. तर या शिल्पातून सर या ठिकाणी म्हणजे आपण पाहतोय की आता या उद्यानामध्ये अनेक जण पुणेकर असतील किंवा इतर बाहेरून देखील हे शिल्प पाहण्यासाठी येतात, तर त्यांना म्हणजे काय संदेश द्यायचा आहे या शिल्पातून? या शिल्पकृतीतून संदेश मला असं वाटतं हेच द्यायचं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक लढाया केल्या, लढाया जिंकल्या. ते धर्मवीर होते, त्यांनी धर्मासाठी लढले, झुंजले. त्याचेच काही श्लोक जे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिलाय त्याचे काही श्लोक आपण इकडे मांडलेले आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्या प्रत्येकामध्ये ती मनात भावना आली पाहिजे की आपण शांत संयमित असलं पाहिजे, पण ज्या वेळेला धर्मासाठी आणि आपल्या देशासाठी लढण्याची वेळ येईल तेव्हा आपण हातात तलवारही घेतली पाहिजे. असं दोघांचं एकत्रीकरण या शिल्पाकृतीमध्ये आहे. गरज पडली तर माझ्या हातात तलवारही आहे, कट्यारही आहे, पण ज्या वेळेला गरज नसेल त्यावेळेला मी आध्यात्मिक आणि धार्मिकही काम करायला कमी पडणार नाही. असं दोघांचं एकत्रीकरण याच्यात जाणवतं. नक्कीच अतिशय आकर्षक हा हे शिल्प आहे. तुमच्या काय भावना होत्या खरं तर, म्हणजे कधी तुमच्याकडे हे काम आलं आणि ज्यावेळी तुम्ही हे काम करण्यास सुरुवात केली, काय भावना होत्या त्यावेळेस तुमच्या? नाही, आमच्यासाठी तर हे सर्वोच्च शिल्प आहे की जे आमच्या हातून घडलंय. आजपर्यंत असं शिल्प करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, ही आमची कलासेवा शंभूराजांच्या प्रतीने म्हणजे प्रती आम्ही अर्पण करू शकलो, ही आमच्यासाठी सर्वोच्च गोष्ट आहे. याच भावना मनात कायम होत्या. आणि स्टुडिओला माझ्यासोबत एवढी वर्ष हे शिल्प होतं, त्यामुळे अशा दोन्ही संमिश्र भावना होत्या की ते आमच्या सगळ्या शिल्पाकृतींचे साक्षीदारी आहेत. पण आज त्यांना खऱ्या अर्थाने त्यांची जिथे ते स्थानापन्न होणार होते त्या ठिकाणी त्यांचं स्थानापन्न करता आलं. त्याचं अनावरण मुख्यमंत्रींनी स्वतः येऊन केलं. ही खूप मानाची आणि खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे आणि मनामध्ये फार कृतज्ञतेची भावना नक्कीच निर्माण झाली. 2016ला तुमच्याकडे काम आलं, मग कधी काम झालं आणि कशा पद्धतीने ते काम? साधारण 16ला आम्ही कामाला सुरुवात केली. 17च्या अखेरपर्यंत हे काम आमचं पूर्ण झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग अनेक काही तांत्रिक गोष्टी होत्या, त्या सगळ्याचा फॉलोअप आणि ते सगळं गोष्ट एक एक करत करत मग ते चौथराची उभारणी आहे, कडेचं सगळं आपल्याला दिसतं याची उभारणी आहे. इतकं सुंदर इकडे सगळं हॉर्टिकल्चर आणि सगळं डेकोरेशन केलेलं आहे. हे सगळं एक एक तयार होऊन अखेर त्याला 2026 आणि मे हा मुहूर्त मिळाला आणि ते स्थानापन्न होऊ शकले. नक्कीच सर, हे झालं शिल्पाबद्दल. मात्र तुमच्याकडे थोडंसं येऊया. तुम्ही म्हणजे हे शिक्षण कधी घेतलं, कुठून घेतलं आणि तुमच्याबद्दल थोडंसं? मी स्वतः जे स्कूल ऑफ आर्ट मधनं माझं शिल्पकलेचं शिक्षण झालं. 2008 पासून ते 2012-13 पर्यंत मी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर भारतीय प्राच्यविद्या इंडॉलॉजीमध्ये माझं मास्टर्स झालं आणि अनेक जशी आता संभाजी महाराजांची कलाकृती सगळ्यात पहिली घडली, पण त्यानंतर चापेकर वाडा आहे चिंचवडचा, त्याच्यामध्ये ती सगळी भारतातली सगळी पहिलीच हायपर रिअलिस्टिक एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली शिल्प आहेत. कोंडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आहे. वडगाव शेरीला शिवसृष्टी आम्ही साकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचंही ते 15 फुटाचं अश्वारूढ शिल्प आम्ही साकारलेलं आहे. अनेक शिल्प, सूर्यनमस्काराची पुण्यातली अनेक शिल्प आम्ही साकारली आहे. किती वर्षांपासून तुम्ही? साधारण आम्ही 13 साली आम्ही बालार नावाचा जो आमचा स्टुडिओ आहे त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर मग अनेक शिल्पाकृती आमच्या घडत गेल्या. पण सगळ्यात मानाची आणि सगळ्यात आमच्या दृष्टीने आस्थेचा विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं हे शिल्प होतं आणि हे आमच्या हातून घडलं यासाठी आम्हाला फार फार म्हणजे फार शब्दात वर्णन करू शकत नाही अशा भावना आहेत. कारण अनेक पुढच्या पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष हे शिल्प इथं राहणार आहे. कुठलाही कलाकार हा आज आहे उद्या नाहीये, पण त्याची कला ही कायम जिवंत राहत असते त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून. याच भावना मनात आहेत. धन्यवाद, तुमचं खूप खूप अभिनंदन. तर एकूणच आपण पाहतोय की आता संभाजी बागेच्या उद्यानामध्ये या ठिकाणी संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याकरिता त्यांनी अनेक मोठी मेहनत घेतलेली आहे, कष्ट केलेले आहेत आणि सर्वात जवळच आणि आस्थेचा हा विषय असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.